मी शुभम नारे। आम्ही काही दिवसाआधी 2 महिन्याआधी इथं अवैध सावकार रवींद्र राधाकिशन कासट यांनी खूप अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात खूप मचावलेला आहे। त्यांच्या विरुद्ध कारवाई तो सावकार दोघेही पती पत्नी हे सावकार घोषित होऊन सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारची अटक झाली नाही व त्याच्यावर कोणताही पोलिसांचा वचक राहिलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही आज अमोल मित्तल IPS अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। काल अकोट न्यायालयात तारीख असताना एका शेतकऱ्याला त्यांनी कोर्टाच्या आवारात मारहाण करून शिवीगाळ केली व त्याला असेच तो सर्व शेतकऱ्यांना दमदाटकी करते व सर्वांना सांगते की आम्हाला कुठल्याही पोलीस प्रशासनाचा फरक फिरत नाही, हे डिपार्टमेंट मी खिशात घेऊन येतो। आमचे काही प्रकरणं DDR ऑफिस जवळ आजच्या यांच्या दालनात सुद्धा चालू आहेत, परंतु त्याला कुठल्याही याचा हे नाही आहे ना, तो काही कुणाला भीत नाही। तो एक मुजोर खूप मोठा शाहूकार आहे। त्याच्या इथं 2021 मध्ये आमची तक्रार केल्यानंतर त्याच्या इथं खरेदी खत डायऱ्या हे सर्व आढळून आले असता देवकर साहेब सुद्धा यांनी सुद्धा त्याला लाच मागितली आणि त्यांनी लाच घेऊन आमच्या पत्नीला 16 असे त्यासाठी त्यांनी लाच दिली व या संबंधात ते देवकर साहेब यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे। आमची आज अनमोल मित्तल साहेब यांना एवढीच मागणी करतो की याला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करून याला जिल्ह्याच्या बाहेर कमीत कमी 5 वर्षासाठी तळीपार करण्यात यावे। लवकरात लवकर याच्यावर जर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही सर्व समस्त सावकारग्रस्त शेतकरी इथं यांच्या दालनासमोर उपोषणास बसू, या उग्र आंदोलन करू, एवढे बोलतो। धन्यवाद।